तर पाहू शकता आज राजेश मिस्त्री नवीन कार्य करत आहेत आणि ते आपलं घोडं बनवत आहेत. ते भिंतीवर लागतात वरती घोडे. ते कशा प्रकारे बनवतात ह्याची साईज काय हो मिस्त्री? ह्याची साईज किती? फूट बाय 21. म्हणजे 1 फूट बाय जवळजवळ 1.25-2 फूट येते. बरं बरं चल बघूया पाहूया यांचं किती वेळ लागतो घोडा बनवण्यासाठी. बघूया आता. यांची मार्किंग वगैरे चालू झालेली आहे पाहू शकता आता. कशा प्रकारे यांची मार्किंग होते ते बघू शकता. तर पाहू शकता हे मार्किंग यांची कशा प्रकारे केली यांनी. तर अशा प्रकारचा एक घोडा बनत आहे आता. तर ज्या प्रकारे यांनी मार्किंग केले आहे त्याच्यावर आता कटिंग सुरू केलेली आहे पाहू शकता. एक आकार आहे जो दिसत आहे. आता याच्या प्रकारे कशी फिनिशिंग होईल आपल्याला बघायचे आहे. तर या लॉगद्वारे तुम्ही आमच्या सोबत राहा आणि आम्हाला सांगा कसं काम आहे. पाहू शकता हे घोड्याचं कटिंगचं काम चालू झालेलं आहे आणि एवढं काम कटिंग झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता हे काम. आणि पुढील कटिंग सुरू केली आहे मिस्त्रीने. आपला घोडा इथपर्यंत आलेला आहे. मग किती वेळ लागेल मिस्त्री अजून? 2 तास. तर हे पाहू शकता आकार कसे दिले आहेत. पुढचे आकार झालेले आहेत पायऱ्यासारखे. आता मागचं छेनी हातोडीचं काम चालू आहे हातोडीचं. तर पाहूया याला किती वेळ लागते काय वेळ लागते कसं काम होतं हे पाहूया. तुम्ही आमच्या सोबत राहा आणि आता मागचंही काम सुरू झालं तेही दाखवून देतो तुम्हाला एकदा. तर पाहू शकता कटिंग नंतर हा आकार कसा आलेला आहे आणि अजून फिनिशिंग चालू आहे यांची. बघूया अजून पुढे काय काय फिनिशिंग होती यांची. त्याने आठवड्याने घोड्याची फिनिशिंग झाली आहे सुरू आहे. अजून किती वेळ लागेल मिस्त्री? हे अजून 1 तास लागेल म्हणतात. ते पाहूया त्याच्यावर काय डिझाईन वगैरे आहे का अजून फिनिशिंग? तर थोडं फिनिशिंगला फिनिशिंग पण कशी सगळं पाहूया आपण आणि बघूया. आता जवळ याचे माप 1 फूट बाय 21 काढलेलं आहे मी. फिनिशिंग चाललेलं आहे. होय त्याला नाव काय टाकू? पण असं यूट्यूबला घोडाच टाकू म्हणजे वेगळं काय नाव अजून? जे घोडे तुम्ही आता पाहिलेत ना ते घोडे हे लोक घडवतात. बघूया किती वाजता. आता काय करताय फिनिशिंग काय? फिनिशिंग चालू आहे म्हणजे याला म्हणायचं काय आम्हाला कसं कळणार ना. अच्छा ते आकार बनवत आहे का असा? तर पाहू शकता वरती गोल जे स्केच पेन म्हणून तसा आकार बनवत आहेत त्या घोड्याचा. चंबू भोवरा बनवत आहे त्याला. भोवरा म्हणू शकता आपण भोवरा. तर पाहूया यांना भोवरा. तर पाहू शकता तुम्ही कशा प्रकारे भोवऱ्याची फिनिशिंग चालली आहे. जो की गोल आहे त्याला भोवरा म्हणतात जसं की सांगितलं मिस्त्रीने आपल्याला. आणि हे त्याची फिनिशिंग करत आहेत. आता सर्व झाल्यावर याची फिनिशिंग कशी दिसते हा घोडा कशा प्रकारे बसला जातो हे मी तुम्हाला दाखवतो या लॉगमध्ये. तर तुम्ही पहा हा लॉग आणि कमेंटमध्ये कळवा यांची कारागिरी कशी आहे जरा सांगा आम्हाला पण. कशा प्रकारे आकार आलेला ह्याला भोवरा बनवत आहे. आता एक साईड झालं आहे भोवरा बनवण्याचा. दुसऱ्या बाजूचा भोवरा घेत आहेत बनवायला ते. त्याला बरोबर गोलाकार देऊन एकदम चांगला आकार देणार आणि मग त्याचा हे बनवणार त्याचा. आणि आता जवळजवळ याचं 60% काम झालेलं आहे. आता फक्त यांचं फिनिशिंग चालू आहे आणि पाहूया थोड्याच वेळात हा तयार होऊन जाईल. तर ह्यांना किती वेळ लागतो हेही पाहूया आणि यांचा फिनिशिंग नंतर हा घोडा कसा दिसतो तेही पाहूया. तर बघूया आता मिस्त्री कशा प्रकारे करतात ते.
तर पाहू शकता कशा प्रकारे यांचं शनी हातोड्याने फिनिशिंगचं काम चालू आहे. दिसत आहे ह्याची फिनिशिंग घोड्याची. झाला का? एक बाजू अजून बाकी, एक बाजू झाली, एक बाजू झाली आहे फिनिशिंग. दुसरी बाजूची फिनिशिंग चालू आहे, पाहू शकता. तर दुसरी बाजू किती वेळ लागते ते पाहूया कशा प्रकारे होईल फायनल. आणि शेवटला उभं तर पाहू शकता ही फिनिशिंग कशी झाली. अशा प्रकारे जवळजवळ हा फायनल होत आलेला आहे आणि थोड्याच वेळात आपल्याला याची फिनिशिंग दिसून जाईल. तर हा पाहू शकता तुम्ही हा घोडा कशा प्रकारे बनलेला आहे आणि हे याचं फायनल लुक आहे. थोडंसं त्याला कवर करण्याची गरज आहे पण हे असं दिसतं थोडक्यात ते वरती लावल्यावर. आता वरती लावल्यावर दाखवतो तुम्हाला ते कसं दिसतं. तर आजच्या या लॉगमध्ये बस एवढेच होते आणि बघूया नंतर राजेश मिस्त्री काय काय नवीन नवीन घडवायला तेही आपण पाहूया. तर चला मित्रांनो, भेटूया आपण पुढील लॉगमध्ये. तर बाय बाय, स्टे सेफ, टेक केअर. भेटूया नंतर, चला.